चला मॅच सुरू करा. पेनल्टी नाहीये कोणत्याही प्रकारची. गणेश, आयोजन समितीच्या वतीने सूचना आली, दुसरी इनिंग जर समाप्त झाली तर तुम्हाला पेनल्टी लागेल. ओके, चला, हरकत नाहीये. असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा आहे, त्यामुळे तेच नियम आम्ही फॉलो करतोय, लक्षात घ्या. फक्त प्रत्येक टीमला विनंती असेल, चेतन मात्रे, आपण की वेळेवर या, वेळेवर सामने खेळा. तुम्हाला इथे आज उपवास आहे, त्यामुळे खिचडीची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व काही आहे. ऐकूया अजितचा आवाज. थँक्यू सो मच नितीश गालन. चला, जास्त वेळ घेऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं. वेळेचं बंधन करा, कारण आजच्या दिवसामध्ये आम्हाला 12 संघ इथून खेळवायचे आहेत. 9 मॅचेस कव्हर करायचे, ते लक्षात घ्या. सागाव चषक आयोजित गुरुदत्त क्रिकेट क्लब 40 सागाव आपण जरूर बघतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं गुरुदेवम सर्व कार्येषु सर्वदा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. मी समालोचक जरूर अजित देसाई तुमच्यासोबत जोडलोय. हॅलो, आयोजकांची विनंती आहे, अंपायर्स लोकांना तुम्ही स्वतः मॅच लवकर चालू करावी प्लीज. तर एका बाजूला आपण रमेश म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला सचिन म्हात्रे. एक क्रिकेट गाजवलं सचिन म्हात्रेनं, आणि आपण जरूर पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांना बघतोय. वाडेकर आणि एका बाजूला संघ पाहायला मिळेल त्यांचं फाईट करतोय दातिवली. तर टॉस जिंकला टीम वाडेकरना. वाडेकरनं टॉस जिंकून घेतले फिल्डिंग, आणि टीम दातिवलीला बॅटिंग दिली. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सेकंडला फलंदाज आहे, सेकंडला अतुल पाटील, आणि 9 सेकंडला खेळाडू आपल्याला जरूर पाहायला मिळेल दातिवलीचे 12th मॅन यायचं, लक्षात घ्या. नॉन सायकलला मनोज, आणि स्ट्राईक एंडला अतुल आपल्याला जरूर पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पहिल्या ओव्हरमध्ये निलेश कापसे. पहिलाच बॉल खोदून काढायचा होता, तिथेच आपल्याला पाहायला मिळतं. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवला, फेकीला गेसच केल्या. फील स्ट्रॉंग आहे मात्र सचिन म्हात्रे सांगतायत आउट नाही आहे, सुरक्षित असेल. पहिल्याच बॉलवरती एक सिंगल आला. श्री गणेश झाला जरूर. एका धावेने खातं उघडलंय टीम दातिवलीना. बॅटिंग करत असताना आपण जरूर बघतोय 5 षटकांची मॅच. अतिशय चांगलं क्रिकेट या उंबारलीच्या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतं. आजचा दिवस पहिला, अजून ही 2 दिवस स्पर्धा बघायला मिळेल. आज महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिल्या बॉलवरती खातं उघडलं टीम दातिवलीनं. बॅटिंग करत असताना आपण जरूर बघतोय मनोज स्ट्राईक एंडला आलाय. गोलंदाजी करत असताना निलेश कापसेला आपण बघतोय. पॉवर प्लेचं षटक हातात आहे. इथून धावा टीम दातिवलीला बॅटिंग करत असताना बनवाव्या लागतील, कारण वाडेकर संघ देखील तितकाच मजबूत आहे. पुन्हा एकदा दुसरा बॉल घेऊन काढला, निघून चला आपल्याला जरूर पाहायला मिळतं. हलक्या हाताना खेळलाय क्षेत्ररक्षक दूरवरून येतो. एक धाव कंप्लीट, दुसरीचा देखील कॉल, आणि 2 धावा वेगानं इथून कंप्लीट केला. 2 धावा वेगानं इथून आपण बघितलं कंप्लीट लगेचच झाल्या. 2 बॉलचा खेळ झाला. 3 रन स्कोर बोर्ड. 3 धावा धाव फलकावरती आहेत. मनोज आपल्याला जरूर पाहायला मिळतो. सेकंडला एक चांगला खेळाडू आहे टीम दातिवलेचा. ओ, चांगला फटका घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर निघून जाईल, बॉन्ड लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला, आणि 4 धावेने नक्कीच धावसंख्या पुढे सरकेल ती टीम दातिवलीची. बॅटिंग करत असताना 7 या आकड्यावरती 7, आणि स्कोरबोर्ड लॉस ऑफ द 0 विकेट. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ इथून झाला, आणि धाव फलकावरती 7 आपल्याला जरूर पाहायला मिळतात. गोलंदाजी करत असताना निलेश कापसेला आपण बघितलं. पुन्हा पुढे येऊन घ्यायचा होता. अफिल स्ट्रॉंग आहे, फलंदाज बाद, विकेटचं बदन. एक तेरी
तो एक मेरी टिक फॉर टॅक तसा तसा उत्तर दिला. फलंदाजाला पाठवला माघारी. पहिला धक्का टीम दातिवलीला. षटक चालू आहे. पहिल्या षटकामध्ये एक चौकार आल्यानंतर विकेट देखील मिळवून दिला निलेश कापसे ना. आतापर्यंत 4 बॉल झालेत, 1 विकेट आणि 7 धावा खर्च केलात. गोलंदाजी करत असताना अजूनही 2 बॉलचा काही शिल्लक आणि 2 बॉलमध्ये कितपत धावा येणार. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला तर समीर पाटीलला आपण जरूर बघणार. इथून धावा नक्कीच चांगल्या बनवाव्या लागतील टीम दातिवलेला, कारण वाडेकर एक चांगला संघ, दातिवली देखील तितकाच आहे आणि इथून धावा दोन्ही टीमला चांगल्या बनवाव्या लागतील. पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं टीम मोठी देसाई आणि त्यांच्यासोबत फाईट करत होता देवीचा बाडा आणि इथून देवीच्या बाड्या संघानं नक्कीच पहिल्या राऊंडमध्ये बाजी मारली आहे आणि कुठेतरी आपण बघितलं टीम मोठी देसाई संघाला इथून परास्त केलं. आणि सागाव चषक म्हटलं ना, अर्थातच चांगलं असं आयोजन आणि आपण जरूर बघितलं पराभूत संघाला देखील चांदीचं नाणं या स्पर्धेमध्ये दिलं जातं. अतिशय चांगलं असं आयोजन आपल्याला जरूर पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॉल होता यार, 5वा बॉल. ओ चांगला टफा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये राहिला. आमच्या पंच रमेश म्हात्रे आम्हाला जरूर सांगतात निर्धाव बॉल, डॉट बॉलची सांगता. 5 बॉलचा खेळ इथून झाला आणि 5 बॉलमध्ये धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 7 या आकड्यावरती या. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल उडवला. क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू निघून जाईल बाउंड लाईनच्या बाहेर. येतोय षटकार समीर पाटीलच्या बॅट मधून. वाडेकर लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं. नेक्स्ट मॅच निलजेब आणि त्यांच्यावर फाईट करेल टीम हे दूतने. दोन्ही टीमचे कॅप्टन पहा, इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन लक्षात घ्या, उपस्थित राहणं फार गरजेचं आहे. आणि इथून दोन्ही टीम निलजेब आणि टीम हेडूटने दोन्ही टीमने लक्षात घ्यायचं आहे, उपस्थित राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस या स्पर्धेचा नियम आणि इथून आपण टॉस इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत. टीम निलजेब आणि त्यांच्यावर फाईट करेल हेडूटने. पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती 13, 1 विकेट नक्कीच गेली आहे. टीम बॅटिंग करत असताना दातिवलीचे समीरने 2 बॉलमध्ये 6 धावा खर्च केला आणि अतुल सलामी लावता 1 बॉल 1 खेळला आणि गोलंदाज ओव्हर नंबर 2 मध्ये आपण विजय भोईरला नक्कीच बघणार आहोत. टीम वाडेकर गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रीडांगण आहे आपल्याला जरूर पाहायला मिळतं. इथून या स्पर्धेमध्ये इथे डे नाईट स्पर्धा देखील आपण जरूर बघणार आहोत. उभारली अतिशय चांगलं असं आयोजन ते देखील आपण बघणार आहोत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा बॉल हलक्या हातानं फक्त घेऊन काढला, एकही धाव नाहीये. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये थांबवला गोलंदाज विजय भोईर. एक चांगल्या टीम वाडेकरचे अतिशय चांगले गोलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळतात. चांगली अशी मेहनत. सागाव चषक गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित 41 सागाव, चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून आपण जरूर बघतोय. MTC विसरून चालणार नाहीये, कारण अतिशय चांगलं लाईव्ह कास्ट त्यांचं आहे. प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये त्यांचा आवाज जरूर असतो आणि इथून आपल्याला जरूर पाहायला मिळतं रोशन फरार फडक्याचा पाडा. अतिशय चांगलं लाईव्ह कास्ट त्यांच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवलं जातं आणि तेच रोशन जरूर 3 दिवस आपल्याला बघायला मिळतील. MTC म्हटलं तर अर्थातच सगळीकडे त्यांचा बोलबाला जरूर आहे. चांगला असं लाईव्ह कास्ट सर्वांपर्यंत पोहोचवलं जातं. सागर फराड आणि रोशन फराड यांच्या माध्यमातून जरूर स्पर्धा कव्हर केल्या जातात
आणि इथे मॅच मध्ये आपण जातोय विजय भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. हा देखील आपल्याला जरूर पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहे मात्र चेंडू आडवडला नाही आहे. चेंडू निघून जाईल बॉडी लाईनच्या बाहेर. वन बाउन्स सीमा पार चौकार. सुरेश बडवाल तुमचं देखील सहर्ष स्वागत. या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील सागाव चषक मध्ये सहर्ष स्वागत आहे. 3 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत. धावफलकावरती 18. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एक धक्का दिला टीम दातिवलीला. बॉल झाले 3. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. 3 बॉलमध्ये अजून कितपत धावा बनवणार टीम बॅटिंग करत असताना दातिवली. एक डावकुऱ्या त्याचा फलंदाज समीर पाटीलनं बरोबर आल्याबरोबर षटकार ठोकला. सुरेश जफरवड वेलकम. या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील सहर्ष स्वागत. हा बॉल मोठा फटका खेळायचा होता. व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. एक सिंगल इथून मिळतीये. येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. सागाव चषक या स्पर्धेमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आणि 19 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ इथून झाला आणि 2 बॉल अजूनही शिल्लक. स्पीडअप या वेळेचं बंधन करणं फार गरजेचं आहे. लक्षात घ्यायचं कारण आम्हाला आजच्या दिवसामध्ये 9 मॅच कव्हर करायचे आहेत. भारत संघ या स्पर्धेमध्ये आपण बघतोय. नेक्स्ट मॅच निलजेबा आणि एडुटने रेडी राहायचं. हा जो गेला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे. फिल्ड झालाय. क्षेत्ररक्षक चुकीचा. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. अडवला तितक्याच वेगानं. तोपर्यंत धावा कंप्लीट झाल्या. इथून 2 धावा वेगानं कंप्लीट केल्या. 3 रन झाल्यात. नक्कीच 3 धावसंख्या पुढे सरकले. 22 आणि स्कोरबोर्ड 22. 5 बॉलचा खेळ झाला. 1 बॉल अजूनही शिल्लक. 22 आणि स्कोरबोर्ड 22 धावा धावफलकावरती. 1 बॉल अजूनही बाकी आहे. ओव्हर नंबर 2. मोठा फटका मारायचा होता. वंचित ठेवलाय. हा बॉल देखील डॉट. षटक क्रमांक दुसरा संपला. दुसरा ओव्हर नंबर. धावसंख्या धावफलकावरती बघायला गेलं तर 22. 11ची सरासरी आपल्याला बघायला गेलं तर. आणि इथून 22 धावा धावफलकावरती. अजूनही 18 बॉल शिल्लक. 18 मध्ये लगेच कितपत धावा बनवणार टीम बॅटिंग करत असताना दादिवली. आणि आपण जरूर बघतोय आमच्या स्क्रीनवरती गावदेवी मंदिर टीम उंबारली. आणि आपण जरूर बघितलं आमच्या कॅमेरामॅन अतिशय चांगला वर्क करत असताना यश चांगलं छायाचित्र आमच्यापर्यंत टिपला. आणि आम्ही जरूर बघतोय आमच्या स्क्रीनवरती. आणि MTC म्हटलं ना, मी मगाशी सांगितलं स्पीडअप घ्या. चला जास्त वेळ घेऊ नका. वेळेचं बंधन करणं फार गरजेचं आहे. इथून लगेच क्षेत्ररक्षक सजवायचं आहे टीम वाडेकर संघ. 12 बॉल नंतर धावसंख्या धावफलकावरती 22 झाल्यात. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये एकच विकेट गेला बॅटिंग करत असताना टीम दातिवलीचा. आणि अजूनही 18 बॉलचा काही शिल्लक. निलेश पुन्हा एकदा ज्यानं पहिले षटक हाताळलं होतं तेच ओव्हर नंबर 3 मध्ये देखील आपल्याला जरूर पाहायला मिळतील. स्पीडअप घ्या. वेळेचं बंधन करायचं. पंच टीम मीटिंग घेऊन देऊ नका मैदानाच्या आतमध्ये. लक्षात घ्यायचं. सचिन मात्रे आणि रमेश मात्रे. नेक्स्ट मॅच निलजेब आणि एडुटने दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्ट करायचा. चला वेळ जास्त घ्यायचा नाहीये. धावसंख्या धावफलकावरती 22 आणि स्कोरवर 22 झाला. अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 मध्ये कितपत धावा बनवणार टीम बॅटिंग करत असताना दादिवली. निलेश कापसे बॉल तयार. पहिलाच बॉल हलक्या हाताने घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे दूरवरती. एक धाव कंप्लीट झालाय. फक्त सिंगल वरती समाधान मानावं लागेल. सिंगल डबलने धावा इथून होणार नाही आहेत. कुठेतरी षटकार आणि चौकाराचा पाडा इथे बोलावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये समीर पाटीलला इथून धावा बनवायच्या आहेत. एक डावकुऱ्या त्याचा फलंदाज म्हटलं तर अतिशय घातक असतात. तिथून अशीच फलंदाजी समीर पाटीलला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. गोलंदाज देखील तितकाच वेगवान. ज्यानं पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या होत्या 13 आणि 1 विकेट देखील टीम आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आणि नक्कीच क्रीडांगणावरती आज महाशिवरात्री. आमच्या ग्राउंडमधून देखील महिला वर्ग आपल्याला जरूर पाहायला मिळतात. अतिशय चांगलं छायाचित्र टिपलं जातं यशच्या माध्यमातून. क्रिकेट म्हटलं तर सर्वजण अनंत क्रिकेटचा जरूर घेतात. क्रिकेट फार पुढे गेले. कल्याण डोंबिवली म्हटलं ना जास्त क्रिकेट पाहायला मिळालं. बॅट्सची गडा होती व्यवस्थित कॅच ड्रॉप झाला. इथून
यष्टीरक्षक थोडासा आपल्याला बघितलं हिट झाला आणि त्यानंतर झेल देखील ड्रॉप झाला. क्रिकेटमध्ये कॅच फार इम्पॉर्टंट आहे. म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच. आणि इथून झेल ड्रॉप झाला. 2 बॉलचा खेळ झाला. निलेशने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा हा बॉल देखील अतिशय चांगला आहे. डबा पडल्यानंतर समजला नाहीये रणनीतीवरती पूर्णपणे ब्रेक लावला. धावा थांबवण्याचं काम करतोय निलेश कापसे आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आपल्याला जरूर दाखवली जाते. खरंच कौतुक करेल. आणि हा बॉल देखील डॉट. काय गोलंदाजी आहे निलेश कापसेची. अतिशय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. त्यानं पहिल्या षटक हाताळलं, 13 धावा खर्च केला, 1 विकेट मिळवून दिली आणि आता 4 बॉल आणि धावा खर्च केले फक्त 1. काय गोलंदाजी आहे. सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हा बॉल फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. आपल्याला जरूर पाहायला मिळाला. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू अडवला तितक्याच वेगानं. 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. तिसरीचा कॉल. तिसरी होईल की काय कंप्लीट. मात्र तिसरी देखील कंप्लीट झाल्या. चौथीचा देखील कॉल आहे. मात्र बॅकअप आला तिथे आणि इथून 3च धावा मिळतील. बॉल झाले आतापर्यंत 5 धावा. धावफलकावरती 26-26. आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केल्या गोलंदाजी करत असताना. 5 बॉलचा खेळ झाला. 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक असेल गोलंदाजी करत असताना. निलेश कापसे मान फॉर वाडेकर. 1 बॉल अजूनही शिल्लक मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी राहिली आहे. फार अशी मेहनत आमच्या समालोचक आमचे गुरुवर्य बालू पाटील आणि नितीन कालन सर जरूर आपल्यासोबत जोडले जातील. 3 दिवस अतिशय चांगला समालोचन त्यांचं आपण ऐकत असतो वारंवार आणि ते आमचे गुरुवारी आहेत. आणि इथून हा बॉल देखील 1 सिंगल आले. धावसंख्या धावफलकावरती 27. पहा आमचे समालोचक मगाशी सांगितलं बालू पाटील सर यांना जरूर छायाचित्र आमचे जरूर स्क्रीनवरती आपण बघतोय. मैदानाच्या आतमध्ये जाताना पाणी जरूर पुरवतायत कारण त्यांना माहिती आहे फार अशी मेहनत या स्पर्धेला आपल्याला घ्यावी लागेल आणि तीच मेहनत त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 27-27 धावा. 3 ओव्हरचा खेळ झाला. 1 विकेट मिळाला. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. संदेश जळवी ओव्हर नंबर 4 मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतील. चला स्पीड अप घ्या. सरपंच लगेच क्षेत्ररक्षण सजवायला सांगायचं आहे. लक्षात घ्यायचं आहे. टीम मीटिंग घेऊन देऊ नका. तर धावसंख्या धावफलकावरती 27-27. 18 बॉलचा खेळ झाला. 12 बॉल अजूनही शिल्लक आहेत. आतापर्यंत बरं नेक्स्ट मॅच टीम निलजेव आणि त्यांच्या फाईट करेल हेडूटने. दोन्ही टीमचे कॅप्टन लक्षात घ्या. रिपोर्ट करणं फार गरजेचं आहे कारण इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस इथे केला जाईल. आजच्या दिवसामध्ये आम्हाला 9 मॅच कव्हर करायचे आहेत. स्पीड अप घ्या. चला सेकंडला फलंदाज अतुल 6 बॉल 6 धावा बनवला आणि समीरने 9 बॉल 13. आणि अतुल इथून चांगली बॅटिंग करावी लागेल आता कारण तिसऱ्या षटकामध्ये धावा काय आल्या नाहीये हे लक्षात घ्यायचं आहे. बॉल फक्त दिशा दिले. आपले क्षेत्ररक्षक येतोय दूरवरून. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं मात्र हो चेंडू अडवला. तितक्याच वेगानं गेले होते चेंडूवरती आणि तोपर्यंत धावा 2 कंप्लीट. तिसरीचा कॉल घातक ठरेल. तिसरी डायरेक्ट हिट करायचा होता तरी चेंडू नेऊन लावला जरी असताना निलेश कापसे तरी आपल्याला जरूर पाहायला मिळतं इथे विकेट जरूर मिळाला असता. मात्र कुठेतरी इथे 3 धावा वेगानं कंप्लीट. अतिशय चांगली रनिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. 40+ खेळाडू देखील आता बघायला घेतलं फिटनेस अतिशय चांगला असतो काही 40+ खेळाडूंचा. अजून देखील 40+ खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ वारंवार करत असतात आणि धावा फलकावरती धावा 30. अजूनही 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये 4था. स्पीडअप घ्या. वेळ घेऊ नका प्लीज कारण आमच्या 9 मॅच आम्हाला आज कव्हर करायचे आहेत. हा फुल टॉस बॉल होता इथे घेऊन काढलाय क्षेत्ररक्षक आहेत. लॉंगॉनला आपण बघितलं फेकी करेपर्यंत
इथून 2 धावा कंप्लीट. नेक्स्ट मॅच टीम निलजेबा आणि एडुटने कॅप्टन आले असतील तर रिव्हर्ट करायचं आहे हे लक्षात घ्या. टॉस आपण करणार आहोत. इथे पराभूत झालेल्या संघाला देखील एक सांदी सणानं अतिशय सागाव 41 ची अतिशय चांगली स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळते. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून हे सर्व खेळाडू आज या क्रीडांगणावरती दिसतात. आता देखील 2 धावा कंप्लीट झाल्या. सिंगल डबल न इथून टीम दातिवले मॅच चालू ठेवते. क्रिकेटमध्ये सिंगल डबलला फार प्राधान्य आणि क्रिकेटमध्ये एका धावेला आणि एका विकेटला देखील क्रिकेटमध्ये फार प्राधान्य आपण जरूर बघितलं. एक धावाने जेव्हा कुठेतरी संघ परास्त होतो तेव्हा त्या संघाला माहिती असतं ती एक धाव कितपत महत्वाची असते. आणि हा बॉल देखील यष्टिरक्षक थोडासा वीट झाला. एक सिंगल जरूर मिळेल बॉल झाले आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 4 धावा फलकावरती 35-35 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बाईचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत जरूर पोहोचवला. एक सचिन मात्र एक चांगले पंच देखील आहेत, चांगले खेळाडू देखील आहेत. जरूर त्यांचं क्रिकेट आपण जरूर पाहतो. अतिशय चांगलं क्रिकेट. चिकरा इथे क्षेत्ररक्षक यष्टिरक्षक जातोय मात्र पुन्हा एकदा सेल ड्रॉप झाला. निलेश कापसेकरून अशी चुकी होणं कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतंय. कारण हा सेल पूर्णपणे हाताला ते बसला होता मात्र कुठेतरी उडाला आणि त्यानंतर ड्रॉप झाला. 2 धावा कंप्लीट. मगाशीच मी उल्लेख केला कारण क्रिकेटमध्ये एक धाव फार महत्वाची आहे. इथून विकेट घ्यायला असता तर या 2 धावा वाचल्या असत्या मात्र कुठेतरी 2 धावा आल्यात. 5 बॉलचा खेळ झाला. 37 धावा. येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं सागाव क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळतं. फुल टॉस होता. दिशा दिली. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू निघालाय मात्र क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं झालंय. फेकी करायला रनआउटची संधी आहे. रनआउट मिळेल का? मात्र इथून खेळाडू सुरक्षित आहे आपल्याला जरूर पाहायला मिळेल. बॉल झाले आतापर्यंत 4थं षटक संपलं. 39 धावा. अजूनही 6 बॉलचा काही शिल्लक. स्पर्धेमध्ये फार अशी मेहनत आपल्याला जरूर पाहायला मिळते. आमच्या 41 सुनील भोईर, रमेश गुप्ता फार अशी मेहनत असते या स्पर्धेला. सहा बॉलचा काही शिल्लक. 6 बॉल मध्ये अजून कितपत धावा बनवल्या. 39 धावा धावफलकावरती लागल्या. त्या आजच्या दिवसामध्ये आपण बघतोय टीम अंतरली चिकनगर क्रिकेटमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. सर्व मॅचेस ब गटामध्ये देसाई, अगासन, मोठागाव, कोपर या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर उपस्थित मान्यवर मुख्य व्यासपीठावर आपल्याला जरूर पाहायला मिळतात. सुरेश वरवळ यांचा आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. याची ती सन्मान मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन आमचे वरपाटील समालोचक यांच्या माध्यमातून आपण त्यांचा करतोय याची ती सन्मान. नक्कीच वेळेतला वेळ काढला आणि या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर 39 धावा धावफलकावरती वाडेकर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. अजूनही 6 बॉलचा काही शिल्लक. निलेशनं गोलंदाजी अतिशय चांगले केले. 12 बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळले आणि धावा खर्च केल्या मात्र 15 आणि एक विकेट देखील टीम वाडेकरला मिळतोय. फास्ट वेळ फार घेत आहे लक्षात घ्या. नेक्स्ट मॅच मी मगाशीच सांगितलं टीम हेडूटने आणि त्यांच्यावर फाईट करेल ते मात्र संघ निलजेबा. हा बॉल सुरेख होता. टफा पडल्यानंतर समीर पाटीलला पूर्णपणे थांबवला. फलंदाज बाद. सचिन मात्रे सांगतायत माघारी परतावा लागेल समीर पाटीलला. धक्का क्रमांक 2 टीम दातिवलीला लागला. विकेट क्रमांक 2 फलंदाज मैदानाच्या बाहेर. डीजे लीड विकेट आहे. नक्की सचिन मात्रे आम्हाला सांगतात एक अनुभव फणसांचा फार आहे आणि क्रिकेट पण फार आहे सचिन मात्रे इकडं. एक काळ गाजवलाय सचिन मात्रेनं. आणि महिला वर्ग आपण जरूर बघतोय आमच्या जरूर व्यासपीठावरती आपल्याला जरूर पाहिलं स्क्रीनवरती जरूर आपण बघतोय त्यांना. खरंच कौतुक करेल. जान्हवी पाटील, बबली पाटील आपल्याला जरूर पाहायला मिळतात. क्रिकेट फार आवडतं त्यांना. आपल्याला जरूर पाहायला मिळतं.
महिला देखील आपण जरूर बघायला गेलं ना क्रिकेटवरती फार प्रेम करतात आणि तेच आम्ही लाईव्ह स्क्रीनवरती बघितलं त्यांना. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 39 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी राहिली आहे आतापर्यंत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा बॉल जास्त बाहेर राहिला, आम्हाला जरूर पंच सांगतायत. हा वाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 40 धावा आणि आमचे स्कोरर भावेश पाटील. अतिशय चांगला स्कोर आहे. हा बॉल देखील चांगला टप्पा पडल्यानंतर हा बॉल वेगवान आला. डॉट बॉलची सांगतात. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झाला. 2 बॉलमध्ये 40 धावा. बॅटिंग करत असताना टीम दातिवलेना अजूनही 4 बॉल बाकी. 4 बॉलमध्ये कितपत धावा येणार आपण जरूर बघणार. आजच्या दिवसामध्ये जरूर फार अशी मेहनत आहे या स्पर्धेसाठी. समोर उडवला होता क्षेत्ररक्षक, आपल्याला पाहायला मिळते क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू निघून जाईल बॉर्डर लाईनच्या बाहेर. आल्या बरोबरच प्रकाशच्या बॅट मधून आला हॅन्ड हँडसम चेंडू. बिग 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 षटकार. डीजे असतील. पुन्हा एकदा आपण तर खेळाडूंनी लक्षात घ्या, ज्यांना खिचडी खायची आहे त्यांनी खाऊन घ्यायचं लक्षात घ्या. ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं सर्व खेळाडूंसाठी खिचडी जरूर दिली. आमच्या महिला वर्ग आपण जरूर बघतोय आणि जरूर स्क्रीनवरती सर्वांना दाखवलं जातं. धावसंख्या धावफलकावरती 44 44. 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. पॅची गडा पुन्हा एकदा एकच धाव मिळेल. प्रकाशनं आपण जरूर बघितला. चौकार देखील स्ट्राईक स्वतः जवळ घ्यायची होती, मात्र मनोजनी सांगितलं की इथून आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा यश. चांगलं कॅमेरा वर्क. पूर्ण उंबारली गाव आपल्याला या स्क्रीनवरती महिला वर्ग नक्कीच जाताना आपल्याला जरूर पाहायला मिळतं. क्रिकेटवरचं प्रेम सर्वांना जरूर असतं आणि आमच्या स्क्रीनवरती जरूर दाखवलं जातं. धावसंख्या 45 45. 4 बॉलचा खेळ झाला. 2 टू गो. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. नेक्स्ट मॅच टॉस या फार वेळ झाला. फसला घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आपल्याला जरूर पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट. एक सिंगलच घेतली आहे कारण इथून माहिती आहे धावा बनवायच्या मॅचमध्ये कुठेतरी धावा कमी झाला. 46 46 झाला. 5 बॉलचा खेळ झाला. इथून शेवटचा बॉल शिल्लक असेल. (46) 2 गड्या अशा मोबदल्यामध्ये. वन टू गो. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 2 विकेट गेला. टीम बॅटिंग करत असताना दातिवलेच्या आपल्याला जरूर पाहायला मिळेल. हा बॉल उडवला. क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्या बघायच्या बाद यासाठी स्ट्राईक हवी होती प्रकाशला सांगतोय आणि इथून आलाय चौकार. धावसंख्या धावफलकावरती झाल्यात 50 आणि इथून 50 ओलांडले. आपल्याला जरूर पाहायला मिळते 51. 51 धाव्यांचं लक्ष बॅटिंग करत असताना ठेवलंय टीम वाडेकरच्या समोर. ते दातिवलीनं पहिल्या डावाचा खेळ झाला. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 50 धावा बनवल्या आणि 51 धाव्यांचं लक्ष टीम वाडेकर या संघावरती ठेवलंय. तर कॅप्टन उपस्थित राहायचं. तर उपस्थित मान्यवर मनोज भोईर यांचा आपण करतो याची सन्मान. मी विनंती करेन आमचे समालोचक बालू पाटील यांना की तुमच्या हस्ते आपण मनोज भोईर यांचा करायचा याची सन्मान. मुख्य व्यासपीठावरती मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन साहेबांचा इथे याची सन्मान करायचा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल निलजेब आणि टीम आपल्याला पाहायला मिळेल संघ. तो मात्र सन्मान आपण जरूर करतोय. मनोज भोईर यांचा आपल्याला जरूर पाहायला मिळेल आणि निलजेबा आणि एडिटनेचे कॅप्टन उपस्थित आहेत. आम्ही नाणेफेक इथे करणार आहोत. तर वेळ घेऊ नका, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. वेळेचं बंधन करणं फार गरजेचं आहे. चला स्पीड अप घ्या, वेळ घेऊ नका जास्त. टीम दातिवली आम्हाला आजच्या दिवसामध्ये 9 मॅच कव्हर करायचे आहेत आणि स्क्रीनवरती आम्ही जरूर बघतोय सचिन म्हात्रे, आमचे समालोचक नितीन कालन आणि हलू पाटील.
तसा आवाज आमचे गुरुवर्य नक्कीच अलू पाटील सर तुमच्यासोबत जोडले जातील. थँक्यू सो मच. थँक्यू. पुण्यात आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. बघा, सर्व खेळाडूंना विनंती करतो, जर कोणाला खिचडीचा स्वाद घ्यायचा असेल तर आपण येऊन खिचडी इथून घेऊ शकता. सर टॉस जिंकला आपण तर निळजे 40+ बस संघात आपण तर संघाने निळजे 40+ संघाने आणि आपला डिसिजन आमच्यापर्यंत लगेच पोचवायचं आहे. डिसिजन पेंडिंग आहे. चला फास्ट घ्यायचं आहे. पंचांच्या भूमिकेत आपण सचिन म्हात्रेला पाहू शकता आणि दुसरे पंच आपण पाहू शकता या मैदानात रमेश म्हात्रेला आपण पाहू शकता. चला बॅटर लगेच पाठवा. मंगेशीलन वाडेकर संघ लक्ष आहे. आपण भावेश पाटील आम्हाला माहिती देत आहेत. एक जबरदस्त आपण गुणलेखक याच गावचे आहेत आणि त्यांची देखील इच्छा होती की सागावची स्पर्धा मला करायला मिळावी आणि ती मिळाली. म्हणतात ना, देवाची जर इच्छा असेल तर सर्व काही मिळतं भावेश, नाही तर तुम्ही किती प्रयत्न करा काहीच मिळत नाही. एक खेळाडू देवीच्या पाड्याच्या येतात बघा खेळाडू. धन्यवाद खूप खूप. चला लगेच कदम दादा येतात बघा. चला बॅटर लगेच मैदानात जायचं आहे. टॉस जिंकलाय निळजे 40+ संघाने. निर्णय आमच्यापर्यंत अजून आला नाही. डिसिजन पेंडिंग आहे. येस चालेल. सागाव 40+ स्पर्धा बघा. या स्पर्धेत जो कोणी 100 धावा कुटेल वैयक्तिक त्याला 10,000 रुपये कॅश प्राईज आमच्या माध्यमातून आमच्या मातोश्रीच्या नावाने असणारे आणि जो कोणताही बॅट आपण तर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि मालिकावीरसाठी 3 सोन्याचे कॉईन असणार आहेत. नितीन कळन देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. कारण या स्पर्धेचे प्रमुख घटक ते देखील असतात. कारण 26 फेब्रुवारी 27 फेब्रुवारी आणि 28 फेब्रुवारीला ही स्पर्धाच घेत नाही नितीन कळ. येस टॉस जिंकला निळजे 40+ संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बॅटिंग करावी लागणार हे डुटणे 40+ संघाला. आज महाशिवरात्रीचा दिवस शिवभक्तांचा आपण हार्दिक स्वागत करतोय. विजय भोईर आणि निलेश कापसे. निलेश कापसे म्हटलं तर एक अतिशय गुणवान खेळू या संघाचे. 2 गुणवान बॅटर आलेत मैदानावर. कधी कोणत्याही प्रकारची. चला फास्ट घ्यायचं जरा. फास्ट घ्या. पंच जरा आपण सूचना करा. आम्ही तर सूचना करतोय. सचिन म्हात्रे जरा प्लीज आपण आपला ती जी वस्तू लावली आहे ना आता कानाला ती बंद करा. नाही आम्ही सातत्याने का सूचना करतो नितीन, आपले पंच आहेत ना त्यांनी पंचांनी लक्ष द्या. कालचं दृश्य नितीन आपण पाहिलं. बॉल पडला तरी पण पंच आपण तर पंच नव्हते मैदान होते पण ते पाणी पित होते. नाही लाईव्हवरती बोलू शकत नाही पण सूचना पाठवल्या नाही केल्या नाही आहेत तर लक्षात येत नाही आहेत. काही खेळाडू आता नितीन बोलत नाही आहे पण सूचना करतो. खेळाडू असतील प्रेक्षक असतील. बाळू पाटील काय करतो ह्याच्यावरती जास्ती लक्ष असतं. आता खाण्याची वस्तू जर दिली बाळू पाटील तर खाणारच आहे भावेश. तुम्हाला काय मला बोलायचं असेल तर समोर येऊन बोला. आमच्याकडे पण उत्तर आहेत तुमच्यासाठी. रोशन हत्तीची मस्ती करायला सर्वच जातात मागणं. पुढनं या ना हिंमत आहे तर. चला मॅच सुरू करा. गोलंदाजी मार्कवर राजेश येतोय. स्ट्रायकेला विजय. ऑन साईडला शॉट फाईन लेग स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण वाईडिश लॉंगॉनला आपण पाहू शकता. पहिला चेंडू बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. हे आवडते फटके आहेत विजय भोईरचे. शॉर्ट ऑफ लाईनची गोलंदाजी आणि पहिल्या चेंडू ती चौकार. गेला. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. हे आवडते फटक्यात विजय भोईरचे. अभिजित देखील येतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. स्वर्गीय रतन बॉस स्मृती चषकमध्ये त्यांना देखील मॅन ऑफ द मॅच मिळाली होती. संघाने चांगली कामगिरी. थोडासा संघ आपण तर पराभूत झाला. आपण चुकीचं आपण तर थोडंसं क्षेत्ररक्षण झालं. चला जरा लवकर एकत्र येऊ नका जरा प्लीज सहकार्य करा. दातुली संघ उपाध्यक्षांचा हा संघ आहे. नेक्स्ट मॅच खूप चांगली बघायला मिळेल. निळजे 40+ ब पक्ष हे डुटणे 40+ मध्ये
चांगली मॅच बघायला मिळेल. रफ अँड टफ मॅच असणार आहे. ए गटातली आपण तर ती तिसरी मॅच असणार आहे. 2 गटामध्ये ही स्पर्धा आपल्याला आज बघायला मिळेल. ए आणि बी गट. राजेश शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पुन्हा एकदा बागपुढे गेले, कट केलाय. क्षेत्ररक्षकाने झेल सोडला यावेळेला. पॉइंटला झेल सोडला की सामना सोडलाय. विजयला जीवदान दिलंय. बघा दुसऱ्या चेंडू ती प्रत्युत्तर लगेच दिलं होतं. राजेश शेलारने दुखापतग्रस्त आहे पण तरी संघासाठी खेळतोय. बघा चेंडू तोंडावरती थोडंसं आदळलाय मला वाटतं, पण दुखापत झाली नाही. काय हरकत नाहीये. जर दुखापत झाली असेल तर लगेच आपण आम्हाला कळवा, प्रथमोपचार केला जाईल. राजेश कोणीगाव एंड करून राईट आर्म ओव्हर द गंडा मारा करतो. टाकलं निलेश. फुल टॉस आहे यावेळेला. फटका खूप सुंदर आहे यावेळेला. पंचांचा इशारा होता यावेळेला रमेश सरांचा. 1 बाउंड. चेंडू गेलाय लॉंग ऑन सीमा रेषा पार. चौकार. खातं उघडलं बघा. भावेश पाटील किती चांगली माहिती देत आहेत, त्याबद्दल तुमचं देखील हार्दिक स्वागत. 9 धावा धावफल करते. राजेश पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. तर बळी मामा येतात, त्यांचं हार्दिक स्वागत. चिप शॉट खेळण्यात यावेळेला कव्हरच्या डोक्यावर ना उडवलाय. आउटफील्ड फास्ट आहे चेंडू. हळूहळू हळूहळू आमच्या समालोचन कशा कळते. चौकार. बळी मामाला आम्ही सांगितले की 3 दिवस तुम्हाला सागावच्या स्पर्धेत द्यायचं आहे. प्रचंड क्रिकेटची आवड. काल देखील रेल्वे मैदानावर त्यांनी शेवटपर्यंत आमच्यावर सामना एन्जॉय केला. बळी मामा स्वागत आहे आपलं. आमच्या विनंतीला तुम्ही मान दिलं. अजूनही मला वाटतं त्रिमूर्तीमधले 2 मूर्ती येणं बाकी आहे. माणिक भोईर येणं बाकी आहे. शाहू पाटील येणं बाकी आहे. पुण्याचा बॅकपुढे गेले. पूल केला यावेळेला. पाठवून दिलाय चेंडूला. मिड विकेट सीमारेषा पार. चौकार. नाही आमचे स्वयंसेवक विलास आयोजक सुद्धा आहेत. प्रत्येकाला माहिती आहे सागावची स्पर्धा किती मोठी आहे. सागावच्या स्पर्धेमध्ये जबाबदारी काय. नाही बघा, ज्या आमच्या राईट साईडला गाड्या लागल्या ते जरा थोडंसं व्यवस्थित पार्क करा. रस्ता आहे. बॅकपुढे जाऊन कट केला यावेळेला. चांगलं क्षेत्राच्या पॉईंटला खेळाडू थोडासा पर्यंत संघर्ष करतो. 2 धावा. इथून 1 धाव कंप्लीट केली जाते. प्रयत्न केले होते. धावसंख्या 18. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विजयचा झेल सोडला आणि त्यानंतर धावा आल्यात 18 धावा. दमदार सुरुवात. सर्व प्रेक्षकांना विनंती, आपण गाड्या आपल्या व्यवस्थित पार्क करा जेणेकरून रहदारीला कोणत्या प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही आहे. कारण का आपण पाहिलं तर शिव मंदिर देखील तलावावर आहे, त्यामुळे तिथे अनेक भक्त जात आहेत, त्यामुळे त्यांना अडथळा नको आहे. ओमसाई MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केले. ते रोशन फराड असतील, सागर फराड असतील, त्यांनी प्रचंड मेहनत केली आणि जे एक छोटंसं वृक्ष लावलं तर ते वटवृक्ष केलं आहे. बघा आमचा महिला वर्ग देखील दिसतोय. शिवभक्तीने येत सर्व दर्शन करून येत आहेत. गावाची गाव देवता देखील आहे, आपण तर गावदेवीचं देखील दर्शन करून येत आहेत. उंबारली गाव म्हटलं तर निसर्गाच्या खुशीमध्ये वसलेले गाव. आज 40+ माध्यमातून देखील चांगलं क्रिकेट खेळलं जातं. रेग्युलर क्रिकेटच्या माध्यमातून चांगलं खेळलं जातोय आणि आज या गावाला देखील मोठं इतिहास प्राप्त झालंय. उंबारली गाव आपण भेटले तर आज गावदेवीचं मंदिर, शिव मंदिर आपण पाहू शकता. तर आजची जी खिचडी आम्हाला ज्याने दिले ते आजचे अन्नदाता किरण तुकाराम पाटील यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आयोजक देखील आहेत. नाही आम्ही नेहमी सांगतो ना, काम ऐसा करो की नाम हो जाए. माणसाने खाऊन पोटात राहत नाही हो, पण दिलेल्याचं नाव निघतं. आज आम्ही 3 कॉईन दिले. आम्हालाही बरेच जण बोले बळबडी कशाला दिले. अरे मला समाधान वाटलं मी दिले. नाही नावासाठी दिले ना. आई बाबांनी ठेवलं म्हणून तर ते मिळतंय आपल्याला, नाहीतर मग काय. आमचं महिला वर्ग देखील येत आहे, त्यांना विनंती करतो ताई थोडंसं जरा फास्ट आला. खूप खूप धन्यवाद तुम्हाला. नाही सर्व आमच्या महिला आहेत, आमच्या भगिनी आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतोय. प्रचंड क्रिकेटची आवड त्यांना देखील. हा चेंडू यावेळेला फुल लेन डिलिव्हरचा होता. पायचीचा अपील केलं जात आहे. स्ट्रॉंग अपील. बॅटर बाद. नाही बघा निलेश कापसे लगेच निघतात. त्यांना माहिती आहे ना, पंचांचा सीझन फायनल डिसिजन. जे चांगले खेळाडू असतात ना, कधीच पंचांच्या निर्णयावर अपसे घेत नाही. आणि निलेश बाद होत आहेत. पहिला गडी बाद होतो यावेळेला आपण तर मंगेश वाडेकर 40+ संघाचा 18 धावसंख्येवरती.
आमचे डीजे मास्टर कुणाल, नाही कुणाल देखील एक जबरदस्त आहेत ऑपरेटर. आणि मला वाटतं हवप्प आहेत, माळकरी आहेत. मग संतांची गाणी येऊ दे, महाशिवरात्रीची गाणी येऊ दे. प्रियाला आपण उद्या बघू. 18 धावा, पहिल्या धावस आवडता गडी बाद झालाय. नवीन बॅटर या संघाचा एक अतिशय चांगला बॅटर आपण पाहू शकतो. तिसऱ्या क्रमांकावरती गणेश पाटील आलाय. यश मिळालं अतुलला. नाही, अतुल पाटील देखील एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. अतुल संघाने देखील चांगली कामगिरी केली आहे स्वर्गीय रतनदास स्मृती चषकमध्ये. अतुल ओ कार्पेट ड्राईव्ह, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, ऑफवारी ड्राईव्ह केला यावेळेला. मिड ऑफवरून चेंडू झाला लॉंग ऑफला. 2 धावा मिळतात का पाहायचं. सुभाष येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. विकेट मिळाल्यानंतर बघा थोडीशी ऊर्जा संचारली आहे दातिवली 40+ संघामध्ये. 19 धावा. नेक्स्ट मॅच देखील खूप चांगली बघायला मिळेल, कारण 2 बलाढ्य संघ आहेत, 2 ताकदवर संघ एकमेकांसमोर आपल्याला खेळताना दिसतील. अतुल पाटील राईट आर्म ओव्हर द मार्ग होतोय. चांगला चेंडू यावेळेला सोडून दिलाय. चेंजअप पेस होता यावेळेला पाहिलं पंचांकडे, पण सचिन म्हात्रे बघा भीष्मासारखे तटस्थ उभेत. कुमारला देखील आपण पाहू शकता. अतुल पाटील राईट आर्म ओव्हर द मार्ग होतो. शकला विजय ऑन साइडला स्वीपचा लाजवाब फटका. 1 बाउंड चेंडू चाललाय मिड विकेट सीमारच्या पार. चौकार. चला जेव्हा फटका बघा. आमची मॅनेजमेंट कमिटी लवकर आली आहे. नितीन एका दिवसात, नितीनने मगाशी चांगलं वर्णन केलं की सागाव संघाने जिद्दीने स्पर्धा बघा. आपण आता किंग मैदान होती, पण काही कारणास्तव तो मैदान आपल्याला उपलब्ध नाही, पण एका दिवसात आयोजन केलं. खूप चांगलं आयोजन काका. बघितलं तर विकास दादा, आमच्या सर्व आयोजन कमिटीला धन्यवाद देऊ. कारण असं वाटलंच नव्हतं की एका दिवसात ही स्पर्धा इथे येईल आणि सुरू होईल. बऱ्याच जणांना वाटलं 11 साडे 11ला स्पर्धा सुरू होईल, पण नाही, वेळेवर स्पर्धा सुरू झाली. आणि खऱ्या अर्थाने मी उंबारली ग्रामस्थ मंडळाला धन्यवाद देईल, उंबारली वासींना धन्यवाद देईल, भावेशला धन्यवाद. त्यांनी सांगितलं बाळू पाटील मी देखील लक्ष देतो तुमच्या. फुलटॉज आहे पुन्हा एकदा स्वीटचा लाजवाब फटका पाठवलाय स्क्वेअर लेगला. समीर आले आहेत, फेकी अचूक येत नाही. 2 धावा इथून मिळत आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमधनं दर्शक आले होते, चेंडूला फीड करतायत. धावसंख्या धाव फलकाती 25 धावा आपण पाहू शकता. अतुल राईट आर्म ओव्हर द मार्ग टाकला विजय. ओ फुल टॉस आहे यावेळेला. फटका खूप चांगला यावेळेला. चिप शॉट बघायला मिळालाय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय सीमारेषा पार. चौकार. कुमार पाटील खूप खूप धन्यवाद. या कुमार पाटील आमचा आवाज तुमच्यावर जात असेल तर एक चांगले क्रिकेट, पण आता क्रिकेटपासून थोडंसं दूर आहेत. आपण त्या बिझनेसकडे लक्ष जास्त केंद्रित केले. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 29 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. कारण लक्ष जर बघितलं तर भावेश पाटील आम्हाला सांगतायत की 5 षटकामध्ये लक्ष पूर्ण करायचं. आपण 51 29 झाले आहेत, म्हणजे अजूनही 22ची गरज आहे. वाडेकर संघ देखील एक चांगला संघ आहे. सुधीर व्यापारी देखील सामना पाहत असेलच. आपण शंकर भगवानकडे प्रार्थना करू की ते लवकरात लवकर तंदुरुस्त होय, बरे व्हावं. कारण की एक परिवाराचा प्रमुख घटक आहेत. परिवाराचं गुजरण करणं त्यांच्यावरती आहे. त्यामुळे ते आज जरी थोडंसं आपण तर आजारी असतील, मात करत असतील आजारपणावर, पण तिथून त्यांना देऊच आपण शंकर भगवान चरणी प्रार्थना करू की त्यांना लवकरात लवकर बरं व्हावं, गोळ्यांचा उपचार चांगला हो. कारण म्हणतात ना कधी कधी गोळ्या जेव्हा औषध उपचार करत नाही तेव्हा दुवाही काम करतं. गोळ्या जेव्हा काम करायचं थांबतात तेव्हा दुवा मात्र काम करतात. आणि आपण दुवा करू देवाकडे, जाऊया मॅचच्या दिशेने. 29 धावा दाखल करते. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. मनोज येतोय, मनोज खंडागळे येतोय. वैयक्तिक आपण तो पहिल्या संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय. P1 आणि P2 संपलंय. 29 धावा आहेत. आता येणारे आपण तर 18 चेंडूमध्ये 22ची गरज आहे. मनोज तो गणेश ओ बॅकफुटं गेलाय, पंच केला यावेळेला. चेंडू चाललाय मिड ऑफ वरून लॉंग ऑफला जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला फीड करतोय. सहजतेने 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. मैदान देखील खूप चांगलं आहे. आपण बघितलं तर हबप वैकुंठवासी हरिभक्त मारुतीबा लक्ष्मण क्रीडांगण नंतर हे एक मैदान चांगलं बघायला मिळते. हिरवळ आपल्याला मैदानात बघायला मिळते. त्यामुळे संपूर्ण उंबारली वासियांना आपण धन्यवाद देऊ, मॅनेजमेंट कमिटीला धन्यवाद देऊ, रेग्युलर खेळाडू असतील 40 प्लेचे खेळाडू असतील त्यांना धन्यवाद देऊ. मनोज राईट आर्म ओव्हर तिकडे मार्ग होतो. स्टॅकला गणेश पाटील ओ चीप शॉट खेळल्यात यावेळेला. फटका खूप चांगला यावेळेला. मिडांडोने चेंडू चाललाय लॉंगॉनला जो पर्यंत क्षेत्ररक्षक येतोय सहजतेने 2 धावा बघायला मिळतात. तर करसन पाटील
घारिवली यांचं आगमन होतं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. एक चांगले खेळाडू फोटो प्लेचे आणि वधूवर सूचक केंद्रामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असते. सामूहिक विवाह सोहळा त्यांच्या माध्यमातून देखील सातत्याने केलं, तर यावर्षी देखील ते विवाह सोहळाचा कार्यक्रम होणार आहे. मनोज डान्सी फटका सुरू आहे, यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय, सीमारेषा पार, चौकार. चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. नाही, ह्यासाठी तर ऑफिशियल गुणलेखक पाहिजेत ना आम्हाला. आणि भावेश पाटील किती चांगली माहिती देतात, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊ. सामना खुला झाला आता. मनोज राईट आर्म उर्दकडे मार्ग होतो, टाकला गणेश पाटील, बॅकफुट गेल्या, कट केला या बेला, चेंडू थोडासा आवडतोय, वळण घेतोय चेंडू, बॅकफुट पॉईंटला चेंडू जोपर्यंत फीड होईल कदम आहेत तिथे. एकच धाव तर संख्या 38 धावा, 51चं लक्ष, सहज त्याने लक्षाकडे वाटचाल केली. विजय आणि आपल्या तर गणेशी जोडी, निलेश बाद झालाय. 14 चेंडू 13ची गरज आहे. हळूहळू विजयच्या लक्षाकडे वाटचाल करतोय. हो, चांगला चेंडू होता, या वेळेला ऑन साईडला टर्न करत होता चेंडू. चेंडू आपण पहिले तर बॅटच्या जो टो असतो तिथे लागलाय, उंबारली. आणि आता मला वाटतं भालमध्ये थोडंसं अंतर राहिलंय बघा. भालचे टावर्स देखील दिसायला लागले माडाचे. हे माडाचे टावर आहेत. भाल आपण या डोंगरीच्या मागे, म्हणजे काही दिवसांनी मला वाटतं इथून रस्ता जाईल. भावेश स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय, उलटा शॉट खेळण्याचा प्रयत्न केलाय. डॉट चेंडूची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 38 धावा येणारे. आपण तर 12 चेंडू आणि 13ची गरज आहे. ड्रिंक्स वेक मैदानात जाऊ दे. खेळाडू आपण तिथून जलपान करू शकता, कारण का अंडरग्राऊंड पाण्याची व्यवस्था केलेली आहे. रमेश तिथे पाणी, तर ज्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं ते पुढील प्रमाणे: वासुदेव पाटील, वासुदेव बाळाराम पाटील, आमच्या गावचे जावई असदे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद. बंटी बाळाराम म्हात्रे नांदिवली, अर्जुनभाई पाटील फुटी प्लस संघटनेचे अध्यक्ष, अमित रामचंद्र म्हात्रे सागाव, सुरेंद्र यशवंत जाधव सागाव, राजेश पंडित पाटील सागाव, दिनेश रोहिदास म्हात्रे सागाव, तानाजी बाळाराम पाटील सागाव, गिरीश परशुराम पवार सागाव, स्वप्नील गणेश पाटील सागाव, प्रल्हाद परशुराम पवार सागाव, जिग्नेश बिल्डर्स सागाव, सचिन विष्णू पाटील सागाव, अनिल सीताराम म्हात्रे नंदिवली, जयेश हिरामण म्हात्रे सागाव, विक्रम अभिमन्यू पाटील सागाव, अनिल भगत दिवा, बाळू जयराम पाटील सागाव. म्हणजे आमच्या माध्यमातून आमच्या मातोश्रीच्या नावाने आपण 3 सोन्याचे कॉईन असणार आहेत. तसेच विशेष आभार राजेश मोरे, आपण दमदार आमदार ग्रामीणचे सुभाष गणू भोईर माजी आमदार, तसेच राजेश राजू पाटील माजी आमदार, काशीनाथ पाटील काटई, तसेच सुरेश सोनी आणि उमेश बाबू पाटील, या सर्वांना आम्ही धन्यवाद देऊ. आणि ज्या आमच्यातून निघून गेले सकाळीच त्यांना आम्ही श्रद्धांजली वाहिली. आमच्या मातोश्री द्रौपदाबाई जयराम पाटील, तसेच हिरामण दामू म्हात्रेचे त्यांचे बाबा, तसेच रामचंद्र अंबू म्हात्रे, तसेच गणेश बाबूराव पाटील आणि शंकर सुदाम पाटील यांनाही आम्ही श्रद्धांजली वाहिली सकाळच्या सत्रामध्ये. विघ्नेश बिल्डर अँड डेव्हलपर्स, त्यांना देखील आम्ही धन्यवाद देऊ. सागावची स्पर्धा म्हटली तर आता ॲडव्होकेट देखील येतीलच. विनायक पाटील यांचं देखील मोलाचं सहकार्य राहिलेलं आहे. प्रत्येकाचा खारीचा हातभार आपण आता या स्पर्धेसाठी ना मोलाचं सहकार्य राम म्हात्रे केले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. खेळाडू जलपान करतात. चला जरा लवकर. आपण तर रमेश यांची देखील प्रचंड मेहनत आहे. आज महिला वर्ग बघा प्रचंड प्रमाणात आपण पाहिले तर शिवदर्शन घेत आहेत. शंकराचं दर्शन करून आज उपवास आहे प्रत्येकाचा. आणि मी तर म्हणेल सर्वात मोठा उपवास असतो महाशिवरात्रीचा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपवास केला जातो. खास करून महिला वर्ग जास्त प्रमाणात शंकराची भक्ती करत असतात. कारण शंकर भगवान सहजासहजी पावत नाही, पावला तर भरपूर काही देतो. त्या सर्व शिवभक्तीने ना आमच्या अजकांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. येणारे आपण 12 चेंडू 13ची गरज आहे. फास्ट घ्या.
तर निर्जय संघ आपल्याला मेन एंट्रीतूनच जायचं आहे, आमच्या व्यासपीठासमोर जायचं. तर मग संघनायक आपल्या संघाला घेऊन आपण आमच्या व्यासपीठासमोर या. आणि निर्णय त्यांनी कळवला की क्षेत्ररक्षण करायचं आहे. अतुल आलाय पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेला गणेश पाटील. हो, चांगला चेंडू शॉर्ट ऑफ लाईनचा होता, ऑन साईडला मनगटाने वळवलाय. स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय. समीर पाटील येतो, चेंडूला फीड करतोय. जोपर्यंत चेंडू फीड होईल 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. समीर पाटीलची फेकी येत नाही. ऑन द स्टंप फेकी येणं फार गरजेचं आहे. नाही, दात्युलीची जेव्हा स्पर्धा झाली आमदार चषक, समीर पाटीलने 3 दिवस चहाची व्यवस्था. धावसंख्या 40. विकास आता एक का आम्ही सांगतो, कारण जो देतो त्याचं नाव घेणं फार गरजेचं आहे. दिलेला महत्व नाही, नावाला महत्व आहे. अतुल पाटील उंबारले गाव एंडकडून स्ट्रायकला गणेश पाटील आपण पाहू शकता. हो, यावेळेला फुल डिलेचा चेंडू होता, वेगवान चेंडू होता. पंचांकडे पाहिलं तर सचिन पाटील बघा, सचिन म्हात्रे पक्षाच्या पंखाप्रमाणे आपले हात खोलतायत, सांगतात वाईड आहे. 2 पंच आपण पाहू शकता, सातत्याने काम करत असतात सागावचे. रमेश म्हात्रे असतील, सचिन म्हात्रे असतील, अतुल पाटील. शॉर्टप्लेनचा चेंडू बॅकपुढे जाऊन सॉफ्ट टेनने फक्त चेंडूला दिशा देतोय. एकच धाव. कारण जिथे आपण तर सुईचं काम आहे तिथे तलवार चालणार नाहीये, त्यामुळे सुईच्याच कामाने चालवतोय. सिंगलने त्याला माहिती आहे विजय मिळवता येईल. मंगेश लेवन वाडेकर 40+ संघाला माहिती आहे, कोणताही संघ सागावची स्पर्धा सोडायला तयार नसतो. हा चेंडू उडवलाय, पूलचा लाजवाब फटका. थोडासा शॉर्ट ऑफ लाईन मिळाला, बॅकफुटर गेले, बॉडीचा वेट ट्रान्सपोर्ट केला आणि पाठवून दिला चेंडूला स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या मधून सीमार शाबाद षटकार. आज महाशिवरात्र शंकराची गाणी होती, तुम्ही देखील हबप आहेत. ही अशी गाणी फक्त मलाच समजतात, का माझा अभ्यास जास्त आहे. नाही, थोडंसं जरा आता आज महाशिवरात्रीची गाणी होती. आपली कोळी गीतं बघा किती जबरदस्त आहेत. लोक आपली संस्कृती घ्यायला तडफडतात आणि आपण आपली संस्कृती मागे सोडतोय. सोमनाथ यांचं आगमन झालं, एक जबरदस्त क्रिकेटर. आणि चेंडू सीमारेषा पार. धावसंख्या वेगाने सरकते. यावेळेला आपण तर 52 सामना जिंकलाय. सोमनाथ भोईरचं देखील आगमन झालं, स्वागत केलंय चौकाराने. सोमनाथ भोईर खूप खूप धन्यवाद, या स्पर्धेसाठी तुम्ही आपला मूल्य वेळ दिलाय. कारण नेहमी आमच्या समालोचकांना मामा त्यांचं प्रेम राहिले. ईश्वरी 11 नावाने त्यांचा संघ खेळतोय. वेद 11 देखील संघ त्यांचा असतो. चला, आपण जे संघ लगेच आपण मैदानात जायचंय आणि या सामनाचा मार्द मॅच आपण लगेच घोषित करतोय. आणि जो संघ पराभूत होतो त्याला एक चांदीचा कॉईन देखील दिला जातो आयोजकांच्या माध्यमातून. त्यामुळे दातेली संघाचे संघनायक आपण या, आपला चांदीचा कॉईन आपण स्वीकारायचा आहे. नाही, आम्ही तो देऊ प्रथमतः बळीमामाच्या शुभ हस्ते आणि सोमनाथ भोईरच्या शुभ हस्ते.